माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांच्या स्मरणार्थ सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ यांनी गरीब आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप केलं। आडसूळ यांना ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या मानधनातून त्यांनी हा उपक्रम राबवला। विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचं 4 ऑगस्ट रोजी निधन झालं। त्यांच्या निधनानंतर देशविदेशातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। डी.वाय. पाटील दादांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी देशात मोठी शैक्षणिक क्रांती घडवून आणली होती। त्यांच्या स्मरणार्थ सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ यांनी त्यांना ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या मानधनातून साई समर्थ हायस्कूलमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप केलं। याप्रसंगी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहणारा होता। यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत दादांना श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण खोत, अक्षय कोरे, सदस्या वैशाली माळी, सामाजिक कार्यकर्ते किरण आडसूळ, के.डी. माने, आनंद गजबर, शिवानी तोरसकर, प्रकाश आडसूळ, सुखदेव भोसले, तानाजी माने, दगडू सुतार, संतोष गजबर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते।